महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. एल निनोचे संकट जगावर आले आहे. प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान प्रचंड वाढले आहे. पर्यायी जगातील तापमान वाढत आहे. भारत देखील त्याला अपवाद नाही. एल निनोमुळे 7 जूनला पडणारा पाऊस लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे पाण्याचा प्रचंड तुटवडा जाणवू शकतो. हीच शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारण विभागाला तातडीने यावर उपाय शोधण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे आणि मुलुंड दरम्यान नव्या उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या उभारणीला तत्त्व मान्यता देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून याबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. केंद्र सरकारने देशाच्या संरक्षण व्यवस्थेतील 2 अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्वोच्च नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली आहे. भारतीय लष्करातील अनुभवी अधिकारी लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांचे देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच भारतीय नौदलाच्या प्रमुखपदी व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची वर्णी लागली आहे. निदा खान ही ज्या नारेगाव भागात लपून बसली होती त्या भागात अनेक अवैध धंदे चालतात. तिथे MIMचा नगरसेवक आहे आणि त्याने निदा खानला मदत केली. त्यामुळे नाशिक पोलिसांनी ताबडतोब त्याला अटक केली पाहिजे. MIM पक्षाने कायम शहरातील वातावरण खराब करण्याचे काम केले आहे. छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करत औरंगाबादचा आग्रह धरण्याचे कारण काय असा सवाल करत चंद्रकांत खैरे यांनी थेट MIM पक्षावर बंदी टाकण्याची मागणी केली आहे. TCS नाशिक प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे. यावेळी आयोगाच्या शिफारशींनुसार कठोर आणि प्रभावी कारवाईचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे. नाशिक येथील एका बहुराष्ट्रीय IT कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी अटकेत असलेल्या निदा खानबाबत मोठं वक्तव्य करण्यात आलंय. निदा खान ही केवळ आरोपी आहे. ती दोषी आढळली नाही. तिने मदत मागितली असती तर मी सुद्धा केली असती असं मोठं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला आसमान दाखवल्यानंतर भारतीय जनता पक्ष नवनिर्वातपणे सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. पश्चिम बंगालमधील भाजपच्या पहिल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी कार्यभार सांभाळणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल शुक्रवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल 92.9% लागला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे. यंदाही कोकण विभागाने निकालात आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात कमालीचे बदल जाणवत असून आता येत्या 14 ते 20 मे दरम्यान राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत पडणारा पाऊस हा मान्सून सारखाच तीव्र असू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय. एकीकडे नागरिक तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करत असताना दुसरीकडे पावसाचे आगमन शेती आणि जनजीवनावर परिणाम करणारे ठरणार आहे. पुणेकरांसाठी पुन्हा एकदा महागाईची बातमी समोर आली आहे. पुणे शहरासह पिंपरी चिंचवड, तळेगाव आणि हिंजवडी परिसरात CNGच्या दरात वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कडून प्रति किलो 2 रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे. नवे दर 9 मे 2026च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. दरवाढीनंतर CNGचा प्रति किलो दर 92.25 रुपयांवर पोहोचला आहे. नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेनेबाबत मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील पक्षाची कामगिरी समाधानकारक नसल्याची नाराजी व्यक्त करत त्यांनी शिवसेनेची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली आहे. तसंच विद्यमान जिल्हा प्रमुख नितीन अवताडे यांच्याकडे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली असून नव्याने संघटन बांधणी होईपर्यंत तेच जिल्ह्यातील पक्षाचे कामकाज पाहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली असून आज ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. ते पश्चिम बंगालमधील भाजपचे पहिलेच मुख्यमंत्री असणार आहेत. केरळमधील नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीवरून काँग्रेस पक्षात जोरदार अंतर्गत संघर्ष सुरू झाल्याने याबाबतच्या अंतिम निर्णयाचा चेंडू सर्वोच्च केंद्रीय नेतृत्वाच्या कोर्टात टोलवण्यात आला आहे. सोशल मीडियावरील वाढती बदनामी आणि बनावट खात्यांच्या माध्यमातून होणारे गुन्हे रोखण्यासाठी गृह विभागाने उच्चस्तरीय समितीची घोषणा केली आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय समाज माध्यमांवर बदनामी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून या प्रकरणाला कायद्याने आळा घालण्यात यावा याकरिता पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.
लातूर पोलिसांनी 714 किलो गांजासह 1,18,00,000चे अंमली पदार्थ नष्ट केले आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वात आज मोठी निर्णायक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील विविध 45 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला अंमली पदार्थांचा साठा आज कायदेशीररित्या नष्ट करण्यात आला आहे.